समर्थ। आज गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्या गुरूंसाठी, माझ्या देवासाठी आज मी सुंदर अशी कविता तुम्हाला बोलून दाखवणार आहे। ती कविता एवढी सुंदर आहे की आपल्या मनाला नक्की स्पर्श करते आणि आपल्याला बोलावी अशीच वाटते। त्यामुळे आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी माझ्या गुरूंसाठी ही एक कविता बोलून दाखवते। बघा, गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा। गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा। गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य। गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य। गुरु म्हणजे निश्चम श्रद्धा आणि भक्ती। गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्याची माय। गुरु म्हणजे श्रद्धा आणि वात्सल्याची माय। गुरु म्हणजे आदेश, आदर आणि रमानतेचे मूर्तिमंत प्रतीक। आजपर्यंत कळत न कळत ज्ञान देणारे सर्वांनाच गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि कोटी कोटी प्रणाम।